काँग्रेसचं एक निष्ठावंत घराणं फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. उद्या सकाळी सातव आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बघूया. काँग्रेसचं निष्ठावंत घराणं फुटणार. प्रज्ञा सातव उद्या भाजपत प्रवेश करणार. ऐन पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रज्ञा सातव काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा काँग्रेसचं निष्ठावंत घराणं फोडण्यात यश आलंय का असा सवाल देखील उपस्थित होतोय. प्रज्ञा सातवांनी भाजपत प्रवेश केल्यास पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कोणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो. शेवटी प्रज्ञा सातवची माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही, पण पुढच्या काळामध्ये कोणी भाजपमध्ये आलं, शेवटी काँग्रेसमध्ये विसंवाद आहे. काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत, नेते हतबल झालेले आहेत. कुणाशी बोलावं, कुणाही चर्चा करावी, काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठाव ठिकाणा नाही. आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे, आमदारांमध्ये आहे, खासदारांमध्ये आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रज्ञा सातवांच्या प्रवेशावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसंच त्यांचं भाजपत स्वागत करू असंही बावनकुळेंनी म्हटलं. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी मात्र प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्यात. प्रज्ञा सातव काँग्रेस सोडणार नसल्याचा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, मी त्यांच्याशी बोललेलो आहे. मला वाटत नाही ते पक्ष सोडतील, कारण की अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आमदारकी देण्याबाबतची भूमिका काँग्रेस पक्षानं घेतलेली होती. त्यामुळे मला काय वाटत नाही की ते असा काय निर्णय तडकाफडकी घेतील. प्रज्ञा सातव नेमक्या कोण आहेत? तर राहुल गांधींचे निकटवर्तीय दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी. 2021 मध्ये राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. 2024 मध्ये काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर आमदारकी देण्यात आली. 2021 पासून प्रज्ञा सातव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा सुद्धा आहेत. मागच्या काही वर्षात प्रज्ञा सातव यांची अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी साथ सोडली. काँग्रेसमधून बाहेर पडत अनेक नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला आणि आता पालिका निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रज्ञा सातव काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव भाजपत प्रवेश करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. गजानन देशमुख, झी 24 तास, हिंगोली.